नमस्कार शेतकरी बांधवांनो. हा आहे एक मिनी पंखा. या फॅनमध्ये एक लहान मोटर बसवलेली आहेत. हे या फॅनचे प्लग आहे. हे केबल तुम्ही तुमच्या चार्जिंग पंपाला लावून या पंख्याला पॉवर सप्लाय देऊ शकता. हा पंखा प्लास्टिक मटेरियलनं बनवलेला आहे. त्याच्यामध्ये एक मोटर आणि एक बटन आणि एक वायरचा वापर करून अतिशय सुलभपणे बनवलेला हा पंखा आहे. हा पंखा ॲडजस्टेबल आहे. त्याला पुढे, मागे, खाली, वर तुम्ही करू शकता. हा पंखा खूप कमी किंमतमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि हा पंखा तुम्ही शेतातसुद्धा नेऊ शकता. हा पंखा पोर्टेबलसुद्धा आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहेत. हा पंखा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचसोबत तुम्ही हा बल्बसुद्धा त्या पंपाला अटॅच करू शकता चार्जिंग पंपाला. अशा प्रकारे हा एक बल्ब आहे एल-ई-डी बल्ब. हा तुम्ही 100 ते ₹150 किंवा ₹200 तुम्हाला बाजारात आरामशीर भेटून जाईल. याच्यामध्ये एल-ई-डी लॅम्प अशा प्रकारे आहेत. खूप सारे एल-ई-डी लॅम्प याच्यात लावलेले आहे बारीकवाले. या बल्बाच्या वायरची लांबी खूप आहे. तुम्ही कितीही दूर असाल तरी हा बल्ब तुम्हाला उजेड देईल. आणि हा आहे ऑन ऑफ स्विच. तुम्ही ह्या बल्बचा ऑन किंवा ऑफ करू शकता. या प्लगने तुम्ही या बल्बाला पॉवर देऊ शकतात आणि हा प्लग तुम्ही तुमच्या पॉवर पंपाला लावू शकतात आणि याला पॉवर सप्लाय देऊ शकतात आणि तुम्ही असा एक्स्ट्रा वायरसुद्धा घेऊ शकतात. जसे की उंदरं वगैरे या वायरला कातरून टाकली की तुम्ही हा वायर त्याला अटॅच करू शकतात. आपल्या सर्व शेतकऱ्याकडे असा पंप आहेतच. या पंपाने आपण पॉवर देऊन असे काही वस्तू चालवू शकतो. जसं की एल-ई-डी बल्ब, फॅन किंवा अदर लाईटसुद्धा आपण या पंपाद्वारे चालवू शकतो आणि आपण तूर कापणीसुद्धा या पंपाने करू शकतो. अशा प्रकारे असा हा प्लग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लग लावून कुठेही पॉवर सप्लाय देऊ शकतात आणि चार्जिंगसुद्धा याच प्लगने होतील. तुम्हाला सिंपल हा प्लग काढायचा आहे आणि हा प्लग त्या अंदर लावायचा आहे. काही अशा प्रकारे. आणि लावल्याबद्दल तुम्हाला पॉवर ऑन होऊन जाईल आणि तुम्ही असं ऑन किंवा ऑफ करू शकतात लाईटला. ऑन, ऑफ. तुम्ही उजेड बघू शकता किती पॉश उजेड आहे. तुम्ही याची ब्राईटनेससुद्धा पाहू शकता किती तेज ब्राईटनेस आहे. आता आपण फॅन चालू करून पाहूयात. फॅनची हवा खूप फास्ट आहे आणि तुम्ही कागदाचं एक्झाम्पल पाहू शकतात. कागद कसं उडत आहे हवेमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.